यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ऑपरेशन शोध अंतर्गत बेपत्ता मुलींचा मोठ्या प्रमाणात शोध जो आहे तो घेण्यात आलेला आहे. काय नेमक्या पद्धतीचं हे ऑपरेशन होतं आणि कशा पद्धतीनं या बेपत्ता मुलींचा शोध लावला आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत. सर, ऑपरेशन शोध अंतर्गत काही बेपत्ता मुलींचा शोध आपण घेतलेला आहे आणि विशेष करून ह्या सर्वाधिक ज्या मुली आहेत ह्या अल्पवयीन होत्या का? नाही, ऑपरेशन शोध 4 हे 6 जून पासून 22 जून पर्यंत होता. त्याच्या दरम्यान सर्व अल्पवयीन मुली आहे. आम्ही टोटल 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 60 मुलींना शोधून आणण्यात आलेला आहे. याच्यासाठी सायबर पोलीस स्टेशनने आम्ही एक वॉर रूम सारखं तयार केलेलं आहे. त्यांना क्लिअरली सूचना दिलेल्या आहे. टोटल पोलीस स्टेशनमधून टीम जो आयओस आणि इन्चार्ज सायबर पोलिसला यायच्या, त्यांच्या टोटल सीडीआर आणि आयएमए अनालिसिस करून लोकेशन घेऊन मुलींना आणायच्या. अशा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये टोटल 60 मुलींना आपण आणून त्यांच्या आईवडिलांना ताब्यात देण्यात आलेला आहे. बरं सर, ह्या ज्या मुली होत्या ह्या कशा पद्धतीनं बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यांचं कशा पद्धतीनं लोकेशन आपण त्या ठिकाणी घेतो? नाही, ते मुलींच्या बेपत्तासाठी वेगळ्या कारणं आहे. म्हणजे प्रेम प्रकरण जास्तीत जास्त 90% प्रेम प्रकरणामुळे पडून नेलेल्या मुलींच्या सारखं आहे. तरी पण 18 वर्ष खाली राहिले तर ते ऑटोमॅटिकली अगर हे लोक बोलतात आम्ही संमतीने गेले तरी ते किडनॅपिंगचा गुन्हे लागतात आहे कायद्याच्या अनुसार. त्यामुळे आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून ते मुलींना आणण्यात आलेला आहे. आणखी किती मुली या संपूर्ण शोध ऑपरेशन दरम्यान बाकी आहेत आणि कशा त्या पद्धतीनं वर्कआउट आपलं चालू आहे? आतापर्यंत आपल्याकडे अजून एक 18 मुली आणि 2 मुलं म्हणजे गेल्या 5 वर्षापासून जो आहे त्याच्यामध्ये पेंडिंग आहे. ते आम्ही पुढच्या 15 दिवसमध्ये सर्वांना आणणार आहे. त्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. निश्चित ऑपरेशन शोध अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील साधारणतः 60 बेपत्ता मुलींचा शोध लावण्यात यवतमाळ पोलीस दलाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. अशा पद्धतीची पहिलीच कामगिरी जी आहे ते राज्य पोलीस दलामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलानं या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.